गेलो होतो त्या टायमाला थोडेफार रस्त्याचा वाईट प्रसंग आला. आणि करंजी घाट म्हणजे अतिशय सुंदर रस्ता, एकही गड्डा नसलेला करंजी घाटात डांबरी रस्ता, अतिशय सुंदर रस्ता असल्या कारणाने अवघ्या 10 मिनिटात करंजी घाट उतरता येतो व 15 ते 20 मिनिटात करंजी घाट चढता येत असून पांढरी फुल मार्गे रस्ता बंद झालेला असून या अशा प्रकारे हॉर्न न वाजवता मध्ये शिरणारे, आकस्मिक अपघात घडवणारे 2 व्हीलर वाले रात्री प्रमाणात टँगो चारली असून अशा प्रकारे चांगल्या कामात अडथळा आणून अपघात घडवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या मार्गाने जाताना नाईटला गड्डे असल्या कारणाने आपल्या गाडीचे लाईट, हेडलाईट सर्व प्रकारे व्यवस्थित चेक करून थोडक्यात गाडीच्या डॉक्टरांना दाखवून गाडी घेऊन जावे. तर या रस्त्याचे वैशिष्ट्य एकही लालपरी न दिसल्या कारणाने आम्ही थोडेसे स्पीडमध्ये आलो. पण या रस्त्याला नाईटला प्रवासी वाहतूक करणारी एकही गाडी नसून नाईट 8 नंतर प्रवास या रस्त्याला करू नये. तर या ठिकाणी आपण थोड्याच वेळा शेवगावला पोहोचलो असून या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. यानंतर मी आमचे मित्र राम खाडे यांना देखील काही बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या प्रेक्षकांशी आपल्या मित्राशी संवाद साधू. नमस्कार मित्रांनो, मी राम खाडे. आम्ही आज आता थोड्या वेळातच आम्ही आता जालन्याला पोहोचतोय. काल आम्ही सकाळी बारामतीला पोहोचल्यानंतर आता सध्या शिवगावमध्ये असून आता थोड्या 1-1.5-2 तासात आता गावी पोहोचतोय. अतिशय छान मेहनत आणि ज्यांनी स्टेरिंगचं सांभाळ असे सुनील फुले साहेब यांनी आमचं पूर्ण हँडल केलं. दुसऱ्याला कोणालाही गाडी नाही आणून देता, स्वतः गाडी आणून त्यांनी सांभाळलं सगळं. त्याच्यामुळे त्यांचे आभार. चला, धन्यवाद. ओके, तो चलो अभी हम चलते हैं जालना. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम घ्यावा. सर्व प्रेक्षकांना शुभरात्री, गुड नाईट. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सध्या थांबतो. धन्यवाद.